Welcome to session 15. In this session, some more problems and dot and cross. Okay. If magnitude of u bar is 2, magnitude of v bar is 5 and magnitude of u bar cross v bar equal to 8, find u bar dot v bar. म्हणजेच आपल्याला अँगल माहिती असला, u माहिती आहे, v माहिती आहे, अँगल माहिती असला की त्याचा कॉस घ्यायचा. संपला प्रॉब्लेम. ओके. मग त्याच्यावरनं काय दिलंय? वी हॅव what is definition of u bar cross v bar? You know, magnitude of u, magnitude of v into sine of angle between them into unit vector perpendicular to both. Okay, and therefore mod of u bar cross v bar equal to याचं मॅग्निट्यूड आहे तीच राहील, याची मॅग्निट्यूड साइन थीटा, because magnitude of n cap equal to 1. टाका किमती. magnitude of u 8 ही 2 ही 5 into sin theta and therefore sin theta equal to 8 upon 10 म्हणजेच 4 upon 5. Am I correct? मग साइन थीटा वरनं कॉस थीटा काढायचा and therefore by using identity cos square theta equal to 1 minus sin square theta. Am I correct? 25 minus 16, 9 upon 25 and म्हणून cos theta equal to plus minus 3 upon 5. Am I correct? आपल्याला काय विचारलं आहे? डॉट प्रॉडक्ट विचारलं आहे. देअरफॉर यू बार डॉट व्ही बार काय डेफिनेशन? मॅग्निट्यूड ऑफ व्ही, मॅग्निट्यूड ऑफ यू, व्ही आणि कॉस थीटा ही डेफिनेशन आहे. दे किमती टाकून. मॅग्निट्यूड ऑफ यू 2 आहे, मॅग्निट्यूड ऑफ व्ही आणि याची मॅग्निट्यूड प्लस मायनस 3 अपॉन 5 आहे, विच इज इक्वल टू काय आहे माहिती आहे ना? हा 5 गेला, 5 गेला, प्लस मायनस 6 आणि हा तुमचा आन्सर आहे. संपला प्रॉब्लेम. प्रूव दॅट 2 टाइम्स ए बार मायनस बी बार क्रॉस 2 टाइम्स ए बार प्लस बी बार इक्वल टू 8 टाइम्स ए बार क्रॉस बी बार. कन्सिडर लेफ्ट हँड साइड. टू टाइम्स a bar minus b bar cross 2 times a bar plus b bar dot cross आणि क्रॉस प्रॉडक्ट हा फक्त 2 व्हेक्टरचाच होतो. व्हॉट आय एम सेइंग? डॉट ऑर क्रॉस प्रॉडक्ट ऑफ 2 व्हेक्टर्स असं आहे. 2 कॉन्स्टंट आहे. 4 इंटू ए बारने प्रत्येकाशी क्रॉस प्रॉडक्ट घ्या. ए बार क्रॉस ए बार, ए बार क्रॉस ए बार प्लस ए बार प्लस ए बार क्रॉस बी बार माइनस बी बार क्रॉस ए बार प्लस माइनस माइनस बी बार क्रॉस बी बार. We know that cross product with itself equal to 0. A bar cross A bar is 0 is same as B bar cross B bar, कारण त्यांच्यातला अँगल 0 असतो. मग काय राहिला? ए बार क्रॉस बी बार मायनस बी बार क्रॉस ए बार. इफ वी इंटरचेंज द ऑर्डर क्रॉस प्रॉडक्ट चेंजेस इट्स साइन. हा कॉम्युटेटिव्ह नाही. मग ए बार क्रॉस बी बार प्लस इंटरचेंज केला तर साइन बदलतो. हा तुमचा प्रॉब्लेम आहे. ए बार क्रॉस बी बार इक्वल टू मायनस बी बार क्रॉस ए बार आणि तीच टर्म दोनदा रिपीट झाली म्हणून 4 इंटू 2 टाइम्स ए बार क्रॉस बी बार अँड विच इज इक्वल टू 8 टाइम्स ए बार क्रॉस बी बार आणि हॅन्स द प्रॉब्लेम. आणि असा हा सिम्पलसा प्रॉब्लेम. नाव टर्न टुवर्ड्स जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ अ क्रॉस प्रॉडक्ट. पहिला कन्सेप्ट आहे यातला. काय दाखवतो? एरिया ऑफ अ parallelogram. Area
ऑफ अ पॅरालेलोग्राम. ओके, मग हा एक पॅरालेलोग्राम ड्रॉ करूया आपण. दिस इज अ से इट इज अ पॅरालेलोग्राम. ओके, ओ ए बी सी हे दोन पॅरालेलोग्राम आहे. समजा आपण याला थोडा वेळ बी नाव देऊ. ओ ए अँड ओ बी डिनोट्स टू ॲडजस्टंट साइड्स ए बार अँड बी बार. ओके, then and if theta is the angle between them, let quadrilateral OACB be a parallelogram. Am I correct? हा काय आहे? पॅरालेलोग्राम आहे. मग पॅरालेलोग्राम आहे and ओ ए बार इक्वल टू ए बार, ओ बी बार डिनोट्स adjacent sides. Okay, then काय केला? ड्रॉ एरियासाठी काय केला? बी एम perpendicular to OA. Draw BM perpendicular to OA and therefore from triangle OMB sin theta equal to opposite side upon hypotenuse. म्हणजेच sin BM इक्वल टू काय? OB sin थीटा. म्हणजेच मॉड ऑफ OB हा बी बारचा मॅग्निट्यूड आहे इंटू साइन थीटा. ओके, अँड देअरफॉर एरिया ऑफ पॅरालेलोग्राम. पॅरालेलोग्रामच्या एरियाचा फॉर्म्युला काय आहे माहिती आहे ना? बेस इंटू हाईट. बेस काय आहे? OA इंटू हाईट काय आहे? BM आहे. मग OA इज अ मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर A बार. BM आत्ताच आपण कॅल्क्युलेशन केलं आहे, मॅग्निट्यूड ऑफ B साइन थीटा. आणि ही कोणाची व्हॅल्यू आहे माहिती आहे ना? मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार. म्हणजेच एरिया ऑफ अ पॅरालेलोग्राम इफ ए बार अँड बी बार आर टू ॲडजस्टंट साइड्स, देन एरिया ऑफ अ पॅरालेलोग्राम इज इक्वल टू ए बार क्रॉस बी बार. ओके, एरिया ऑफ अ ट्रायंगल. मग एरिया ऑफ अ ट्रायंगलसाठी 1/2 बेस इंटू हाईट. हा तुमचा समजा बेस आहे. ओके, ट्रायंगलचा दिस इज अ बेस BC. देन ड्रॉ AD. काय केला? इन ट्रायंगल ABC ड्रॉ AD perpendicular to BC. Okay, and therefore this angle is a B. किंवा this angle, हा अँगल घेतला तर हा अँगल काय आहे? C. and therefore sin B काय फॉर्म्युला येईल? फिगरमध्ये बघा, अपोजिट साइड राईट अँगल ट्रायंगलची अपॉन ॲडजस्टंट साइड. BA लेंथ आहे विच इज इक्वल टू याच्यावरनं AD हाईट काय येईल? BA साइन थीटा. and therefore area of triangle ABC equal to 1/2 base into height.
विच इज इक्वल टू 1/2 बेस काय आहे बी सी इंटू हाईट काय आहे ए डी, परंतु ए डीची किंमत काय आहे बी ए साइन थीटा. बी ए साइन थीटा ऐवजी अँगल काय आला आहे बी. आणि हाच म्हणजे काय आहे माहिती आहे वेक्टरच्या लँग्वेजमध्ये बी सी म्हणजे बी सीची मॅग्निट्यूड आहे, बी ए ची मॅग्निट्यूड आहे इंटू साइन थीटा साइन बी. याचा अर्थ दोन लगतच्या बाजू ही बी सी बार आहे, ही बी ए बार आहे आणि त्यांच्यातला अँगल. आणि म्हणून हा फॉर्म्युला काय तयार झाला 1/2 मॉड ऑफ बी सी बार क्रॉस बी ए बार. आणि हा काय आहे एरिया ऑफ अ ट्रायंगल. सिमिलरली हा जर समजा आपण चेंज केला तर बी तर बी कॉमन आहे, समजा ए कॉमन घेतलं तर काय करायचं ए बी क्रॉस ए सी. सी कॉमन घेतला तर सी ए क्रॉस सी बी. कुठलाही एक फॉर्म्युला वापरू शकतो आपण, जनरली हा वापरा. जर पोझिशन व्हेक्टर दिलेले असतील समजा इफ पोझिशन व्हेक्टर ऑफ ए इज ए बार, पोझिशन व्हेक्टर ऑफ बी इज बी बार आणि पोझिशन व्हेक्टर ऑफ सी इज सी बार, तर हाच एरिया कसा होतो बघा 1/2 मॉड ऑफ बी सी बार म्हणजे सी बार मायनस बी बार, बी ए बार मायनस बी बार आणि घ्या क्रॉस प्रॉडक्ट मध्ये गुणा म्हणजेच काय होईल सी बार क्रॉस ए बार मायनस सी बार क्रॉस बी बार मायनस बी बार क्रॉस ए बार मायनस मायनस प्लस बी बार क्रॉस बी बार. सिंपल मल्टिप्लिकेशन आहे, ऑर्डर फक्त चेंज नाही केली. क्रॉस प्रॉडक्ट विथ इट सेल्फ इक्वल टू 0 आणि मग हाच काही सी बार क्रॉस ए बार मायनसचा प्लस करायचा असेल तर ऑर्डर इंटरचेंज करू, हाही मायनसचा प्लस करायचा असेल तर ऑर्डर इंटरचेंज करू. आणि म्हणजेच हा फॉर्म्युला काय तयार झाला 1/2 मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार प्लस बी बार क्रॉस सी बार प्लस सी बार क्रॉस ए बार. आणि असाही फॉर्म्युला आहे. पण एक्झाम्पल सॉल्व करताना कोणता इन सॉल्विंग एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल आपण काय वापरणार आहोत एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इक्वल टू 1/2 दोन बाजू आणि त्यांच्यातला अँगल, मग ए बी बार क्रॉस ए सी बार. आणि व्हेक्टर एरिया पाहिजे असेल तर फक्त मॉड काढून टाका, तुम्हाला ॲन्सर मिळेल एरिया ऑफ अ ट्रायंगल. ओके, दुसरा फॉर्म्युला आपण बघितला एरिया ऑफ अ पॅरालेलोग्राम इफ ए बार अँड बी बार रिप्रेझेंट्स डायगोनल्स. ओके, आपल्या फिगरमध्ये लेट क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी बी अ पॅरालेलोग्राम. ओके, and AC bar equal to A bar and BD bar equal to B bar represents हे काय आहेत डायगोनल्स ऑफ पॅरालेलोग्राम. हे दोन डायगोनल आहेत. मग वी नो दॅट डायगोनल्स ऑफ अ पॅरालेलोग्राम बायसेक्ट इच अदर. हे आपल्याला माहिती आहे. डायगोनल्स ऑफ अ पॅरालेलोग्राम बायसेक्ट इच अदर. एम आय करेक्ट? ओके, and therefore AP bar equal to PC bar equal to काय A bar upon 2. म्हणजेच हा काय AP A bar upon 2 this is also A bar upon 2 and BP bar equal to PD bar also B bar upon 2. This is also B bar upon 2. This is also B bar upon 2. ओके, आता अँड देअरफॉर आता मी हा ट्रायंगल घेतो. कोणता? दिस ट्रायंगल.
and therefore area of triangle CPD का दोन ॲडजस्टंट साईड माहिती आहे मला. दोन ॲडजस्टंट साईड माहिती असेल तर एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय आहे? 1/2 मॉड ऑफ AB क्रॉस AC. हा ट्रायंगल आहे. या ट्रायंगलच्या जर दोन ॲडजस्टंट साईड मला माहिती आहे, AB माहिती आहे, AC माहिती आहे, तर मी काय घेणार? त्यांचा मॉड घेणार. म्हणजेच काय होईल? PC क्रॉस PD in anti-clockwise direction which is equal to 1/2 PC म्हणजे A बार बाय 2, PD म्हणजे B बार बाय 2. हा 2 कॉन्स्टंट आहे, which is equal to 1/8 टाइम्स A बार क्रॉस B बार. हा एका ट्रायंगलचा झाला. असे किती ट्रायंगल आहे? 4 ट्रायंगल्स आहेत आणि म्हणून एरिया ऑफ parallelogram equal to 4 times 1/8 A bar cross B bar and which is equal to 1/2 A bar cross B bar. आणि असा हा तुमचा फॉर्म्युला. बघा, पॅरलेलोग्रामचे दोन फॉर्म्युले आहेत. लगतच्या दोन बाजू दिलेल्या असतील तर फक्त मॉड ऑफ A बार क्रॉस B बार, आणि जर डायगोनल दिलेले असतील तर 1/2 मॉड ऑफ A बार क्रॉस B बार. आणि ट्रायंगलचा एरिया 1/2 AB क्रॉस ACचा मॉड. ओके, बघूया एवढ्यावरती एक्झाम्पल. पहिला प्रॉब्लेम, फाइंड द एरिया ऑफ अ पॅरालेलोग्राम हुज ॲडजस्टंट साइड्स आर द व्हेक्टर्स A बार अँड B बार. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे काय? एरिया ऑफ पॅरालेलोग्राम इक्वल टू मॉड ऑफ A बार क्रॉस B बार. हा फॉर्म्युला आहे वेअर A बार आणि B बार काय असतात? ॲडजस्टंट साइड्स असतात. अँड देअरफॉर याला एक नंबर देऊ. कन्सिडर A बार क्रॉस B बार. कसा काढतो माहिती आहे ना? पहिला IJK, A बारचे IJKचे कोएफिशियंट, B बारचे IJKचे कोएफिशियंट, आणि करा कॅल्क्युलेट. किती येतो बघा? 6 मायनस मायनस प्लस 3 इंटू I मायनस 6 मायनस 1 इंटू J प्लस मायनस 6 मायनस प्लस 2 into K which is equal to 9I plus 7J minus 4K. त्याची मॅग्निट्यूड काढून घ्या. therefore mod of A बार क्रॉस B बार 81 99 7चा स्क्वेअर 49 4चा स्क्वेअर 16 and what is your answer? 9 plus 1 10 plus 6 16 carry 1 plus 1 2 10 root 146. Am I correct? Root 146. And therefore from 1 area of parallelogram equal to अंडर रूट ऑफ एरिया आहे म्हणून स्क्वेअर युनिट्स. ओके, सिंपल प्रॉब्लेम. बघा पुढचा प्रॉब्लेम. फाइंड द एरिया ऑफ अ पॅरालेलोग्राम हुज डायगोनल्स आर डिटरमाइंड बाय द व्हेक्टर्स. आता काय दिलेले आहेत? डायगोनल्स दिलेले आहेत. मग वी हॅव area of a parallelogram when diagonals A bar and B bar equal to काय आहे फॉर्म्युला? 1/2 mod of A bar क्रॉस B bar. ओके, आपल्याला A बार क्रॉस B बार आहे. and therefore consider A बार
क्रॉस बी बार, डिटर्मिनंट ऑफ I J K, कोएफिशिएंट ऑफ A बार 3 -1 -2, कारण हे डायगोनल दिलेले आहेत. B बार -1 3 -3, करा कॅल्क्युलेट. 3 + 6 × I -9 -2 -9 मायनस यांचा गुणाकार +2 होईल, तो मायनस केला, प्लस 9 -1 × K cap. If you simplify it, you got 9I minus plus 11J plus 8K, and therefore what is its magnitude? Mod of A bar cross B bar, 9 square 81, 11 square 121, 8 square 64, 4 plus 1 5 plus 1 6, 6 plus 2 8 plus 8 16, okay, 266, okay, and therefore from 1 area of a parallelogram equal to 1/2 mod of A bar cross B bar, which is equal to, किती आला आन्सर, which is equal to 1/2 √of 266 square units. 1/2 रूट बघा 266 स्क्वेअर युनिट्स, आणि संपलं तुमचं प्रॉब्लेम. बघा प्रॉब्लेम, फाइंड वेक्टर एरिया अँड एरिया ऑफ अ ट्रायंगल हुज व्हर्टायसेस आर. मग हे व्हर्टायसेस दिलेले आहेत, आपण त्यांचे काय करू, पोझिशन वेक्टर मानून घेऊ. लेट ए बार, समजा हा पहिला पोझिशन वेक्टर आहे. बी बार 2I - J plus 2K and C bar -I - J - K, हे काय आहेत, पोझिशन वेक्टर्स ऑफ व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल ABC असं मानलं. ओके, मग याच्यावरनं काय काढायचं आपल्याला, दोन ॲडजस्टंट साईड. देअरफॉर AB बार कॅल्क्युलेट करा. AB बार म्हणजेच B बार मायनस A बार, I मधनं 2 मायनस I मायनस प्लस 2 J 2 मायनस K चेक करून बघा, डोंट बिलीव्ह ऑन मी. नंतर AC बार एक पॉईंट कॉमन घ्या, को इनिशियल वेक्टर पाहिजे. C बार मायनस A बार कॅल्क्युलेट करा. मग -I मायनस 2I मायनस J मायनस प्लस 2J मायनस K मायनस 2K. मग यांचा क्रॉस प्रॉडक्ट शोधा. देअरफॉर AB बार क्रॉस AC बार I J K, AB बार 1 1 1, AC बार -2 1 -2, and find its answer. What you got? -2 -1 -2 -1 मायनस, मिडलला निगेटिव्ह घेतो, -2 मायनस प्लस 2 0J 1 प्लस मायनस प्लस 2 3K. ओके, अँड देअरफॉर पहिला फॉर्म्युला, वेक्टर एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू 1/2 AB क्रॉस AC, that is equal to 1/2 -3I + 3K. हे तुमचं पहिलं आन्सर.
ओके. अँड एरिया ऑफ ट्रायंगल ABC equal to 1/2 mod of AB cross AC, which is equal to 1/2 mod of coefficient of I square plus J square plus K square. 18 म्हणजेच काय, 9 2 18, 9 बाहेर घेतला √2 upon 2, which is equal to 3 upon √2 स्क्वेअर युनिट्स. काय आहे फॉर्म्युला, एरिया आहे म्हणून स्क्वेअर युनिट्स. आणि असा हा तुमचा प्रॉब्लेम. ओके.